लेडी ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधी। लाल बहादूर शास्त्रीजींच्या अल्प कारकिर्दीनंतर पंतप्रधान पदावर इंदिरा गांधींना विराजमान व्हावं लागलं। इंदिरा गांधींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 आजोबा मोतीलाल नेहरू आणि वडील जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांना लहानपणापासूनच देशभक्तीचे धडे मिळाले। पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि अनेक पद इंदिरा गांधींनी भूषवले। यासोबतच त्यांचा देशाच्या आणि देशाबाहेरच्या अनेक बड्या नेत्यांशी संपर्क सुद्धा आला। शासकीय कामकाजाची माहिती झाली, परराष्ट्र धोरणाची माहिती झाली। यासोबतच काँग्रेस पक्षाचे अंतर्गत ध्येय धोरण, राजकारण आणि नेत्यांशी त्यांची जवळून ओळख झाली। यातूनच 1959 साली त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद देखील दिले गेले। काँग्रेस पक्षात त्यांच्यावर अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या देखील आल्या। आपल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षीय कारकिर्दीत इंदिरा गांधींनी केरळमधील कम्युनिस्ट सरकारच्या बरखास्तीची शिफारस केली होती आणि त्याप्रमाणे निर्णय देखील घेण्यात आला होता। यानंतर 1962च्या भारत चीन युद्धात भारतीय जनतेला धीर देण्यासाठी त्या जनतेशी संवाद साधायला तेजपूरला देखील गेल्या होत्या। नेहरूंच्या निधनानंतर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी इंदिराजींना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले। त्यांना माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री केले। या काळात इंदिराजींनी आपले वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व तसेच नेहरू घराण्यातील एक सदस्य या नात्याने आपली राजकारणातील छाप आणि अधिकार सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न केला। क्या वो सरकार जिस पे स्वयं हर समय हमला हो रहा है वो गरीबों को सुरक्षित रख सकती है, अल्पसंख्यक के लोगों को बचा सकती है? क्या वो सरकार इस देश का सारी दुनिया में सिर ऊंचा कर सकती है? शास्त्रीजींच्या आकस्मिक निधनानंतर इंदिराजींची अचानकच पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली। याला काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा पाठिंबा होता, संमती होती। पुढे जाऊन सिंडिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या या गटाला असे वाटत होते की इंदिरा गांधी त्यांच्या नेतृत्वाखालीच पंतप्रधान पदाची सूत्रे हलवतील, परंतु असे झाले नाही। या पदासाठी झालेल्या मतदानात त्यांनी मोरारजी देसाईंचा मोठ्या मतांनी पराभव देखील केला। इंदिरा गांधींनी जेव्हा पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा त्यांच्या समोर अनेक समस्या उभ्या होत्या। देशात अन्नधान्याची टंचाई होती, दुष्काळाचं सावट होतं। यातच 1962 आणि 65 सालचं युद्ध झालं होतं, त्यामुळे आर्थिक विकासाचा खर्च युद्धावरील खर्चाकडे वळवण्यात आला होता। त्यामुळेच आर्थिक प्रगती मंदावली होती। यासोबत पंजाबी सुभ्याची मागणी शिखांकडून केली जात होती। गोहत्येवर बंदी घालावी यासाठी अनेक साधू संतांनी आंदोलन सुरू केले होते। म्हैसूर आणि महाराष्ट्र यांच्यात सीमावर्ती संघर्ष यावेळी सुरू होता। महागाई, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई इत्यादींच्या विरोधात अनेक ठिकाणी संप, हरताळ, निदर्शने घडून येत होती। ईशान्येत मिझो प्रदेशात मिझो टोळ्यांनी उठाव सुरू केले होते। याशिवाय काँग्रेस पक्षात अंतर्गत राजकारण सुरू झाले होते। परस्पर विरोधी गटाची स्थापना होऊ लागली होती। याशिवाय परराष्ट्रीय क्षेत्रात व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेच्या सहभागामुळे भारत अमेरिका संबंध देखील तणावात होते, कारण भारताचा याला विरोध होता। शेजारील देशांपैकी पाकिस्तान रशियाशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्याच्या तयारीत होता। इंग्लंडने 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानची बाजू उचलून धरली। यामुळे या देशाशी देखील संबंध तणावपूर्ण झाले होते। इंदिरा गांधींनी आपल्या कारकिर्दीत या समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले। पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच मार्च 1966 मध्ये इंदिरा गांधींनी अमेरिकेला भेट दिली। With Mr. Johnson, she inspects the honor guard. During their 2 days of discussion, they will concentrate on 5 major topics. Besides India's own problems, they will confer on securing world peace, particularly in Southeast Asia. यावेळी भारताने अमेरिकेकडे अन्नधान्याच्या मदतीचे आवाहन देखील केले, कारण यावेळी भारतात भीषण दुष्काळ पडला होता आणि अन्नधान्याची टंचाई होती। भारताने जर रुपयाचे अवमूल्यन केले तर भारताला कर्ज देण्याबाबत जागतिक बँकेने अधिक उदार आणि सहानुभूतीचे धोरण ठेवण्याचे आश्वासन यावेळी दिले। हेच आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षांनी इंदिराजींना त्यावेळी दिले। त्यानुसार अमेरिकेतून परत आल्यानंतर जून 1966 मध्ये इंदिरा गांधींनी 35% रुपयाचे अवमूल्यन केले। या निर्णयावर विविध क्षेत्रातून टीका देखील झाली, परंतु यातून आपल्याला परकीय चलन मिळू शकेल आणि आपली निर्यात वाढेल असा उद्देश इंदिरा गांधींचा होता।
दरम्यान सिंडिकेट म्हणवला जाणारा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा गट काँग्रेसमध्ये प्रभावी होता. 1967च्या निवडणुकीत नेत्यांचा प्रचार आणि निवड करण्याविषयी देखील या गटाचा विशेष प्रभाव होता. इतके दिवस इंदिरा गांधींचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला जायचा किंवा त्यांना शोभेची बाहुली म्हटलं जायचं. परंतु 1967च्या या निवडणुकीत इंदिरा गांधींनी सक्रिय सहभाग घेतला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना निष्फळ करण्यासाठी थेट जनतेशी संपर्क करणे ही त्यांची शैली होती आणि यातूनच त्यांची लोकप्रियता वाढत गेली. यावेळी पंतप्रधान पदासाठी मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यात स्पर्धा होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साधारण बहुमत मिळाले होते आणि काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकला होता. या निवडणुकीतून सुद्धा इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर आल्या. Perhaps no other woman in history has borne so tremendous a responsibility, leading the government of 450 million people. She is a true Nehru, calm and dignified. Mrs. Gandhi is a widow. परंतु मोरारजी देसाईंशी त्यांचा असलेला वैचारिक संघर्ष वाढतच गेला. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या प्रश्नावरून काँग्रेसमधील सिंडिकेट आणि इंडिकेट या दोन गटात कधीही भरून न येणारी दरी तयार झाली. त्यातूनच काँग्रेस पक्ष फुटला आणि त्याचे दोन भाग झाले. दोन्ही गट आपलाच पक्ष खरा पक्ष असल्याचा दावा करू लागले. या काळात इंदिराजींनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांवर मात करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेतले. यातला सगळ्यात मोठा निर्णय होता तो बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा आणि यासोबतच संस्थानिकांचे तणखे बंद करण्याचा निर्णय देखील त्यांनी यावेळी घेतला. 1971च्या प्रारंभी पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे इंदिरा गांधींनी जाहीर केले. यावेळी लोकसभेला पूर्ण व्हायला 1 वर्ष बाकी होते. परंतु जनतेचा विश्वास आणि लोकप्रियता जिंकण्यासाठी इंदिरा गांधींनी 1 वर्ष आधीच निवडणुका जाहीर केल्या. पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेरील विरोधकांवर मात करण्याकरता आणि जनतेच्या विश्वासाला पात्र होण्याकरता त्यांनी या मध्यवर्ती निवडणुकांची घोषणा केल्याचे सांगितले जाते. 1971च्या लोकसभेच्या या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींनी भारतभर भरपूर प्रवास केला. अनेक ठिकाणी भाषणे केली, सक्रिय सहभाग घेतला आणि निवडणुका जिद्दीने लढवल्या. इंदिराजींच्या विरोधकांनी यावेळी इंदिरा हटाव या घोषणेची सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून इंदिरा गांधींनी अतिशय साधी आणि सोपी घोषणा समोर आणली, ती म्हणजे गरिबी हटाव. व्यक्तिविरोधी लढ्याला एका वैचारिक लढ्याचे प्रत्युत्तर इंदिरा गांधींनी यातून दिले आणि याचा परिणाम असा की लोकसभेच्या 442 जागांपैकी 350 जागा इंदिरा गांधींच्या गटाने जिंकल्या. 2/3 बहुमत मिळून इंदिरा गांधींचं सरकार अस्तित्वात आलं. हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा विजय होता. पुन्हा एकदा त्या पंतप्रधान झाल्या. 1971च्या निवडणुकीतील यशानंतर इंदिरा गांधींनी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय यावेळी घेतले. यात संस्थानिकांच्या तणखे बंद करण्यासोबतच त्यांचे विशेषाधिकार बंद करण्याचा देखील एक निर्णय होता. कामगारांना दिला जाणारा बोनस वाढवण्यात आला होता. जमिनीच्या कमाल धारणेचा कायदा संमत करण्यात आला. विविध विमा कंपन्यांचे देखील राष्ट्रीयकरण यावेळी करण्यात आले. देशातील कोळसा आणि तेल या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे देखील राष्ट्रीयकरण करण्यात आले. आपल्या कारकिर्दीत इंदिरा गांधींनी परराष्ट्र धोरण, औद्योगिक धोरण आणि आण्विक धोरण अतिशय व्यवस्थितरित्या राबवले. पंतप्रधान पदाच्या या कार्यकाळात त्यांनी महत्वाची घेतली ती आण्विक चाचणी. पोखरण 1 म्हणजे स्माइलिंग बुद्धा ही पहिली आण्विक चाचणी. राजस्थानातील पोखरण येथे भारताने इंदिराजींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत भूगर्भात अणुस्फोट घडवून जगाला धक्का दिला. आण्विक तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतीय शास्त्रज्ञाच्या क्षमतेची सर्व जगाला एक ओळख याद्वारे करून देण्यात आली. इंदिराजींच्या कार्यकाळात 1971 मध्ये भारताने आपला पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला आणि अवकाश संशोधनातील प्रगतीचा एक टप्पा गाठला. यासोबतच अवकाश आणि खनिज क्षेत्रात देखील अनेक महत्त्वाचे संशोधन करण्यात आले. अंटार्क्टिका खंडावरील संशोधन त्याच काळात भारतीय वैज्ञानिकांकडून झाले. मुंबई जवळील समुद्रात खनिज तेलाचे साठे यावेळी शोधण्यात आले. इंदिराजींच्या काळातच हरित क्रांतीसाठी सुद्धा प्रयत्न सुरू राहिले. परंतु अवर्षण आणि दुष्काळामुळे भारताला अन्नधान्याची आयात करावी लागली. इंदिराजींच्या काळातील आणखी महत्वाची घटना म्हणजे बांगलादेशचा जन्म आणि भारत पाकिस्तानचे 1971चे युद्ध.
भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी ब्रिटिशांनी मुस्लिम बहुसंख्येचे प्रदेश पाकिस्तान राष्ट्र म्हणून घोषित केले होते, परंतु पाकिस्तान ही एक सलग भूमी नव्हती. भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला पाकिस्तान हे राष्ट्र होते. तसं तर धर्म आणि मुस्लिम बहुसंख्या हे दोन समान मुद्दे सोडले तर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात अनेक भिन्नता होत्या. पाकिस्तानने मार्च 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानात लष्करी कारवाई सुरू केली. तेथील अवामी लीगच्या नेत्यांची आणि समर्थकांची तसेच बुद्धजीवी पत्रकारांची हत्या सुरू केली. हिंदूंची कत्तल झाली. यात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. याला प्रत्युत्तर म्हणून अवामी लीगने देखील या पाकिस्तानी सैनिकांना लष्करी कारवाईने तोंड दिले. अवामी लीगने या काळात आपले हंगामी सरकार भारतात येऊन स्थापन केले, म्हणजेच गव्हर्नमेंट इन एक्झाईल भारतातून चालवले. यातच पाकिस्तानी सैन्याच्या हत्या, छळ, बलात्कार अशा अनेक घटनांना कंटाळून पूर्व पाकिस्तानातील जनतेने भारतात स्थलांतर सुरू केले. निर्वासितांची भारतात येणारी ही संख्या एक ओझे होते, कारण लवकरच ही संख्या 1 कोटींपर्यंत जाऊन पोहोचली आणि याचा आर्थिक ताण भारतीय अर्थव्यवस्थेवर आला. याच काळात पाकिस्तानी हवाई दलाने आणि सैन्याने भारतात घुसखोरी केली. डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाच्या विमानांनी भारतात काही प्रमुख हवाई तळावर बॉम्ब हल्ले केले. इंदिराजींनी भारतीय सैन्याला पूर्व पाकिस्तानातील जनतेला पश्चिम पाकिस्तानापासून मुक्त करण्याचे आदेश यावेळी लष्कराला दिले आणि भारतीय सैन्याने केवळ 14 दिवसात पूर्व पाकिस्तानची ढाका ही राजधानी जिंकून घेतली. पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली. याच वेळी पंजाब आणि काश्मीरच्या बाउंड्रीवर पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 4 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 या काळात हे युद्ध लढले गेले. भारतीय सैन्याने याचा जोरदार प्रत्युत्तर केला आणि पाकिस्तानचे अनेक रणगाडे निकामी केले. 16 डिसेंबरला ढाका ही पूर्व पाकिस्तानची राजधानी जिंकून आल्यानंतर भारताने बांगलादेशला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. बांगलादेशच्या निर्मितीचे आपले उद्दिष्ट पूर्ण होताच इंदिरा गांधींनी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून किंवा दोन्ही सीमेवर एकतर्फी युद्धबंदी घोषित केली. युद्धबंदीनंतर नवीन जन्म घेतलेल्या बांगलादेश राष्ट्राला भारताने कोट्यवधींची आर्थिक मदत देखील केली. तसेच शांती आणि सहकार्याचे करार संमत केले. इंदिरा गांधींच्या कार्यकाळातील महत्वाची गोष्ट म्हणजे शिमला करार. तसं तर भारताशी करार करून भारताने पाकिस्तानचा जिंकलेला भाग आणि युद्ध कैदी पाकिस्तानला परत मिळवायचे होते. या हेतूनच पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख भुट्टो यांनी भारतीय नेतृत्वाशी वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. 28 जून ते 3 जुलै 1972 या काळात सिमला येथे भारत व पाकिस्तान यांच्यात शिखर परिषद भरवण्यात आली आणि याच परिषदेच्या शेवटी झालेला करार हा शिमला करार म्हणून ओळखला जातो. या करारातील सर्वात महत्वाचे कलम असे होते की भारत आणि पाकिस्तान या आपल्या दोन्ही राष्ट्रातील वादग्रस्त प्रश्न तसेच समस्या द्विपक्षीय चर्चेद्वारे ठरवेल. याचाच अर्थ या कराराने भारत पाकिस्तान मधील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तिसऱ्या पक्षाकडून हस्तक्षेप करण्यापासून सर्वांना रोखण्यात आले आणि पाकिस्तानकडून ही बाब मान्य देखील करून घेण्यात आली. या करारावर स्वाक्षरी करून घेण्यात आली. म्हणजेच शस्त्रसंधीची जी चूक झाली होती त्याप्रमाणे आता युनायटेड नेशन्स किंवा इतर कोणताही देश भारत पाकिस्तान संबंधात हस्तक्षेप करू शकणार नव्हता. तशा चुकीची आता पुनरावृत्ती होणार नव्हती. यासोबतच 1971च्या युद्धबंदीच्या वेळी जी सीमारेषा ठरवण्यात आली होती त्या सीमारेषेचे पालन करण्याचे भारत आणि पाकिस्तानने या कराराद्वारे मान्य केले. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे शिमला कराराद्वारे काश्मीरमध्ये झालेल्या युद्धबंदीच्या वेळेची नियंत्रण रेषा दोन्ही देशांनी मान्य केली. या नियंत्रण रेषेचे कोणीही बलप्रयोगाने उल्लंघन करू नये असे ठरले. तसेच दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत आपल्या सीमा मागे घेण्याचे यावेळी मान्य केले. तेव्हा भारत आणि काश्मीर मधील कारगिलचा प्रदेश हा संरक्षणाच्या दृष्टीने भारतासाठी महत्वाचा होता, म्हणून भारताने तो स्वतःकडे ठेवला. इंदिरा गांधींच्या कार्यकाळातील आणखी महत्वाची घटना म्हणजे त्यांची 1971ची निवडणूक आणि त्या संबंधीचे वाद आणि त्यातूनच पुढे लागू झालेली आणीबाणी. 1971च्या निवडणुकीत इंदिरा गांधी या उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते श्री राजनारायण. राजनारायण यांनी इंदिरा गांधींविरुद्ध निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. तसेच निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याचा देखील आरोप केला आणि या विरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली. तसेच इंदिरा गांधींची ही निवड बेकायदेशीर ठरवण्यात यावी असं देखील त्यांनी न्यायालयाला मागितलं.
यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल दिला. त्यांनी इंदिरा गांधींची ही निवड अवैध ठरवली. तसेच इंदिरा गांधींना पुढचे 6 वर्ष कोणतीही निवडणूक लढवण्यास न्यायालयाने मनाई केली. परंतु इंदिरा गांधींना या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मात्र अनुमती देण्यात आली होती. त्या धर्तीवर इंदिरा गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि सर्वोच्च न्यायालयाने या निकालावर सशर्त स्थगितीचा निर्णय दिला. दरम्यानच्या काळात इंदिराजींच्या विरोधात देशांतर्गत वातावरण तापत होते. पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेरील बंडाला सामोरं जावं लागत होतं. त्यातच 25 जून 1975च्या दिल्ली येथील सभेत जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींचे पंतप्रधान पदावर राहण्याचे कृत्य हे लोकशाही विरोधी असल्याचं भाषणातून सांगितलं. आपल्या या भाषणातून त्यांनी जनतेचे दडपण आणण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींवर केला. अशातच इंदिरा गांधींनी 25 जून 1975च्या मध्यरात्री आपल्या काही जवळच्या विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेऊन आणीबाणी लागू करण्याचा एक वादग्रस्त निर्णय घेतला. त्याच रात्री राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची संमती घेऊन त्यांनी भारतात किंवा देशात अराजक माजले आहे, हिंसाचाराची गंभीर परिस्थिती असल्याने उद्रेकाची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेऊन आणीबाणी लागू करण्याचा आदेश त्यांना दिला आणि राष्ट्रपतीच्या आदेशानंतर देशात आणीबाणी लागू झाली. यासोबतच 27 जूनला सरकारने राष्ट्रपतींच्या सहीने आदेश काढून नागरिकांना घटनेद्वारे मिळणाऱ्या काही महत्वाच्या अधिकारांपासून वंचित केले. जसे की आणीबाणीमध्ये अटक केलेल्या व्यक्तींना त्यांच्या अटकेविरुद्ध न्यायालयाकडे धाव घेणे शक्य होणार नव्हते. आणीबाणी असेपर्यंत घटनेतील मूलभूत हक्कांसंबंधी काही कलमे, उदाहरणार्थ कलम 19, 20 आणि 22, कलम 14 या कलमाखाली नागरिकांना मिळणारे काही अधिकार स्थगित ठेवण्यात आले होते. सार्वजनिक सभा घेणे, प्रदर्शने किंवा घोषणा देणे इत्यादींवर बंदी घालण्यात आली होती. यासोबत या काळात अलाहाबाद हायकोर्टाच्या ज्या निर्णयाने इंदिरा गांधींची निवडणूक अवैध ठरवण्यात आली होती, त्यातून त्यांची मुक्तता करण्यासाठी एक कायदा पूर्वलक्षी प्रभावाने संमत करण्यात आला. कायद्यात पूर्वलक्षी पद्धतीने बदल झाल्यामुळे अलाहाबाद हायकोर्टला यात काही निर्णय देणे आता उचित राहिले नाही आणि त्यामुळे इंदिरा गांधींची या निवडणुकीतील निवड वैध ठरवण्यात आली. दरम्यान आपण लागू केलेली आणीबाणी ही जनतेच्या विरोधात नसून ती जनतेच्या कल्याणासाठी आहे. याच्यासाठी या काळात इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रम राबवला. याशिवाय याच काळात एक महत्वाची घटना दुरुस्ती करण्यात आली, ती 42वी घटना दुरुस्ती 1976 या साली. या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत बरेच महत्वाचे बदल करण्यात आले. त्याबद्दल सविस्तर आपण इंडिया फाईल्सच्या एका भागात पाहणारच आहोत. परंतु या घटनेत नागरिकांच्या मूलभूत अधिकारांपेक्षा मार्गदर्शक तत्वांचे महत्व जास्त प्रमाणात प्रतिपादित केले गेले. याशिवाय राष्ट्रविरोधी कारवायांवरील प्रतिबंध लागू करताना मूलभूत अधिकारांपेक्षा राष्ट्रहिताला जास्त प्राधान्य दिले जाईल असे महत्वाचे बदल यात होते. न्यायालयाच्या अधिकाराच्या क्षेत्रात या संशोधनाने बरीच कपात देखील केली. संसदेने केलेले कायदे न्यायालयाला सहजासहजी रद्द ठरवता येऊ नये अशी तरतूद आणि व्यवस्था या घटनेतील दुरुस्तीद्वारे करण्यात आली. या दरम्यानच्या काळात इंदिराजींना विविध गुप्तचर खाते, पोलीस किंवा इतर यंत्रणांकडून असं सांगितलं जात होतं की मध्यावधी निवडणुका झाल्या तर त्याचा काँग्रेसला फायदा होईल. जून 1975ला जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली त्यानंतर 1.5 वर्षांनी म्हणजेच जानेवारी 1977 मध्ये मग इंदिरा गांधींनी निवडणुकीची घोषणा केली आणि या निवडणुकीच्या घोषणेनंतर अटक झालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका देखील करण्यात आली. 1977च्या या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा स्वीकार करावा लागला आणि इतकंच नव्हे तर व्यक्तिशः इंदिरा गांधी आणि त्यांचा मुलगा संजय गांधी हे देखील ही निवडणूक हरले. या निकालानंतर इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि आणीबाणी संपल्याचं घोषित केलं. इंदिरा गांधींच्या पराभवानंतर नव्यानं जनता पक्षाचा विजय झाला होता आणि त्यांचं सरकार अस्तित्वात आलं. त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान पदावर विराजमान झाले. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात लोकांच्या हक्कांवर जी बंधने घातली होती ती दूर करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. वृत्तपत्रांना त्यांनी त्यांचे स्वातंत्र्य पुन्हा दिले. 42व्या घटना दुरुस्तीनंतर जी मनमानी पद्धतीने बदल करण्यात आले होते त्यात दुरुस्ती करण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती आणण्यात आली. याशिवाय आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या कृत्यांची चौकशी करण्यासाठी शहा आयोग जनता पक्षाने नेमला. परंतु जनता पक्षाने इंदिरा गांधींच्या विरोधात जितके कठोर धोरण स्वीकारण्याचा प्रयत्न केला
तितकीच सहानुभूती इंदिरा गांधींना जनतेकडून मिळत गेली। यानंतर जनता पक्षात चरण सिंग आणि मोरारजी देसाई यांच्यामध्ये संघर्ष विकोपाला गेला। चरण सिंग यांनी मोरारजी देसाई सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि मोरारजी देसाईंना पंतप्रधान पदावरून उतार व्हावे लागले। मोरारजी देसाईंचे सरकार कोसळल्यानंतर चरण सिंग यांनी काँग्रेस यू नावाच्या गटाशी युती केली आणि समाजवाद्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न देखील केला। त्यांच्या सरकारला इंदिरा गांधींच्या गटाने बाहेरून पाठिंबा देण्याचे कबूल केले होते। इंदिराजींच्या विरोधात मोरारजींनी स्थापन केलेली न्यायालये रद्द करावी ही इंदिराजींची मागणी मात्र चरण सिंग यांनी मान्य केली नाही। त्यामुळे विश्वासदर्शक ठराव पार होण्याच्या एक दिवस आधीच इंदिराजींच्या गटाने हा पाठिंबा काढून घेतला आणि विश्वासदर्शक ठराव पारित होण्याच्या आधीच चरण सिंहांचे हे सरकार कोसळले। चरण सिंह एक काळजीवाहू पंतप्रधान 1980 या साली झाले। 1980च्या जानेवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होतील असं त्यावेळी जाहीर करण्यात आलं। 1980च्या जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिराजी व्यक्तिशः त्यांच्या रायबरेली मतदारसंघातून तर निवडून आल्याच, परंतु त्यांच्या काँग्रेस पक्षाने देखील 525 जागांपैकी 351 जागा मिळवून यश प्राप्त केले आणि सत्तेची सूत्रे त्यांनी पुन्हा एकदा हातात घेतली। आपल्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कालावधीत त्यांनी अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक समस्यांना तोंड द्यावे लागले होते। यात आसाम आणि पंजाब मधील आंदोलनाचा समावेश होता। आसाम आणि पंजाब मधील या समस्या जरी प्रादेशिक असल्या तरी त्यांचा परिणाम राष्ट्रीय स्तरावर होत होत्या। राष्ट्रीय दृष्ट्या त्या तितक्याच महत्वाच्या होत्या। दरम्यान दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच इंदिरा गांधींना आपले पुत्र संजय गांधींच्या मृत्यूला सामोरं जावं लागलं। संजय गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले दुसरे पुत्र राजीव गांधी यांना सक्रिय राजकारणात आणले। दरम्यान 1981 मध्ये शिखांमध्ये एक कडवे धार्मिक नेतृत्व जनरल सिंग भिद्रनवाला यांच्या रूपाने उदयाला आले होते। पंजाब मधील या संघर्षातच ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई करण्यात आली। भिद्रनवालाच्या समर्थकांविरुद्ध काँग्रेस करण्याचे इंदिरा गांधींनी ठरवले, परंतु ही मंडळी सुवर्ण मंदिर परिसरात सशस्त्र स्थितीत आश्रय घेऊन राहत होती आणि त्यांना पकडण्यासाठी पोलीस किंवा सैन्य सुवर्ण मंदिर परिसरात घुसवणे ही बाब संपूर्ण समाजाच्या दृष्टीनेच संपूर्ण समाजाच्या भावनांना प्रक्षुब्ध करणारी होती। 1984 ला सैन्याने सुवर्ण मंदिर परिसराला वेढा दिला आणि 6 जूनला या सैन्याने ही सर्व कारवाई पूर्ण केली। ऑपरेशन ब्लू स्टारची ही कारवाई करताना सुवर्ण मंदिराचे पावित्र्य राखले जावे असे आदेश सैन्याला इंदिरा गांधींनी तत्पूर्वी दिले होते। ते त्यांनी कसोशीने पाळले, पण तरी देखील तिथे अडकलेल्या निरपराध आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्याच्या प्रयत्नात काही सैनिक आणि नागरिक यात मारले गेले आणि शीख समाजात या विरोधात एक प्रखर प्रतिक्रिया उमटली। याची फार मोठी किंमत इंदिरा गांधींना चुकवावी लागली। 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली। भारताच्या पंतप्रधान पदाच्या इतिहासातील अतिशय तळपते नेतृत्व म्हणून त्यांना आपण पाहू शकतो। इंदिरा गांधींनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात औद्योगिक कामगिरी बरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला सुद्धा चालना दिली होती। भारताच्या अंतराळ संशोधनासाठी इस्रोची स्थापना इंदिरा गांधींच्या कार्यकाळात झाली। यासोबत अनेक कृत्रिम उपग्रह त्यांच्या कार्यकाळात अंतराळात सोडण्यात आले। अणुशक्ती केंद्राची देखील त्यांनी उभारणी केली। महिलांच्या विकासाबाबत देखील इंदिराजी विशेष जागृत होत्या। त्यांनी व्यवसाय मार्गदर्शन केले, कर्ज उपलब्धी केली, बचतीद्वारे केलेल्या धनसंचयाला शासनाच्या आर्थिक मदतीची जोड देण्याचे प्रयत्न त्यांनी केले। यासोबत महिला आणि पुरुषांच्या विवाहाची वयोमर्यादा त्यांनी अनुक्रमे 18 आणि 21 वर्षे इतकी वाढवून घेतली। याचबरोबर स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात कायद्याद्वारे कडक शिस्तीची आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली। खंबीरपणे धाडस ठेवून प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा धैर्य न सोडण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि म्हणूनच 1977च्या पराभवानंतर त्या पुन्हा एकदा सत्तेवर येऊ शकल्या। इंदिरा गांधी हे एक प्रखर, चैतन्यमय व खंबीर व्यक्तिमत्व होते। त्यांनी जागतिक महासत्तांपुढे न झुकता NPT सारख्या करारावर सही करण्याचे टाळले। बाहेरच्या देशांनी भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये यासाठी प्रयत्न केले। जनतेशी थेट संपर्क करून संवाद साधून जनतेचा पाठिंबा मिळवला आणि यातूनच आधुनिक भारतातील कालखंडावर आणि आपल्या कारकिर्दीवर त्यांनी आपली विशेष छाप उमटवली होती। इंडिया फाइल्सचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला। धन्यवाद।